हडपसरचे भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या मामाची अपहरण करून हत्या। यवतगावच्या हद्दीमध्ये सापडला सतीश वाघ यांचा मृतदेह। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 13 डिसेंबरला होण्याची शक्यता। राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती। विधानसभा अध्यक्षपदी भाजप आमदार राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड। मवियाकडनं एकही अर्ज नाही। नार्वेकरांच्या सत्कारावेळी सत्ताधारी आणि विरोधकांची टोलेबाजी। लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या छाननीचा कुठलाही निर्णय झालेला नाही। आमदार आदिती तटकरे यांचा दावा। योजनेमध्ये सध्या कुठलाही बदल होणार नसल्याची माहिती। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उद्या मार्कडवाडी दौऱ्यावर। दोघांची जाहीर सभा होणार, तर नाना पटोले सुद्धा उद्याच मार्कडवाडीमध्ये जाणार। बेळगावमधील विधान भवनातनं सावरकरांचा फोटो हटवण्याचा काँग्रेसचा निर्णय। कर्नाटक काँग्रेसच्या निर्णयावर चौफेर टीका। बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव आणून मराठी माणसाला सरकारनं न्याय द्यावा। आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर। केंद्र सरकारकडनं नव्या गव्हर्नरच्या नावाची घोषणा। 11 डिसेंबरला स्वीकारणार गव्हर्नर पदाचा पदभार।